शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी ठुबे अवघी 1,500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. पोलीस प्रशासनात एकच खळबळ. गुन्हेगारीच्या बाबतीत अहिल्यानगर जिल्ह्याचे अब्रूचे लखतरे हे वेशीला टांगलेले आहेतच. अशातच गुन्हेगारांना आश्रय कोणाचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत होते. पण आता ज्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवायचा त्यांनीच कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवण्याचं काम केलं आहे आणि लाच घेण्याचा संतापजनक प्रकार हा ज्या ठिकाणी चोरी होत नाही अशी आख्यायिका असणारे देवस्थान म्हणजे नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर येथील पोलीस स्टेशन. आणि या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून अवघ्या 1,500ची लाच घेण्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. तो प्रकार सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2016 रोजी घडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनमधील अजय ठुबे नामक पोलीस कर्मचारी याने शनी शिंगणापूर येथील एका फिर्यादीकडून लाचेची मागणी केली. तडजोड करून शेवटी 1,500 रुपयांची लाच याबाबत ठरले अशी प्राथमिक माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला आणि अजय ठुबे हा पोलीस कर्मचारी 1,500 रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला असे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. अजय ठुबे या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पण या लाचखोर ठुबे नामक पोलीस कर्मचारी आणि त्याची कारकीर्द शनी शिंगणापूर परिसरात कायमच वादग्रस्त राहिलेली आहे अशी माहिती मिळते. मध्यंतरी या लाचखोर ठुबेने एका अपंग व्यक्तीला डांबून ठेवून त्याच्याकडून 10,000 रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत प्रसारमाध्यमे आणि बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्याबाबत शासनाने आपले सरकार पोर्टलवर तक्रार देखील दाखल आहे. जर कुंपणच शेत खाते तर नागरिकांनी न्याय मागायचा कुणाकडे? अशा सर्वसामान्य व्यक्ती पोलीस स्टेशनला आपल्यावरील अन्यायाविरोधात तक्रार दाखल करण्यात धजावत नाहीत. कारण असे लाचखोर पोलीस कर्मचारी लाचेची मागणी करतात, फिर्यादीलाच आरोपी आहे असे भासून प्रश्नांचा भडीमार करतात. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे ही मोठी शोकांतिका आहे. तरी या घटनेतील अजय ठुबे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन योग्य ती कारवाई होणार का? त्याला पोलीस सेवेतून निलंबित करणार का की वातावरण शांत झाल्यानंतर बदली करून पुन्हा सेवेत घेणार? याबाबत पोलीस निरीक्षक अधीक्षक काय निर्णय घेतात याच्याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधले आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रोहित गवळी, शनी शिंगणापूर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर